and welcome back to our this session of English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं एकदा परत स्वागत करते. आज आपण जी लास्ट टाइम स्टोरी वाचत होतो ग्रँडपा टेल्स अ स्टोरी तिला कंटिन्यू करू आणि बघू की पुढे काय होतं. तर चला वाचूया. तर आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये ही स्टोरी स्टार्ट केली होती. त्यात पाहिलं की जे आजोबा होते ते कहाणी सांगायची सुरुवात करतात रौनकला आणि त्याच्या बाकीच्या मित्रमैत्रिणींना. तर जशीच ते कहाणी स्टार्ट करतात तर त्यांना जे आहे मध्ये मध्ये मुलं डिस्टर्ब करतात आणि मध्ये मध्ये थांबवून कधी कोणत्या शब्दाचा अर्थ कधी फ्रेजचा अर्थ असे त्यांना विचारतात. त्यात आजोबा त्यांना एवढं सांगतात की एक जेकाल होता म्हणजे एक प्रकारचा कोल्हा जो असतो एक तो होता आणि उंट होता जो की नदीच्या काठावरती राहतात आणि ते मित्र असतात. आणि कसा कोल्हा जो आहे तो उंटाला आकर्षित करतो, टेम्पटेशन देतो की चल आपण दुसऱ्या पलीकडे नदीच्या जे आहे एक जे शेत आहे ते जाऊन आपण शुगर केन म्हणजे की ऊस, तर ऊसाचं तिथे शेत आहे तर तिथे जाऊन आपण ऊस खाऊन येऊ. आणि त्याच्यामध्ये मध्ये कसं बाकीच्या मुलं त्यांना विचारतात प्रश्न उत्तर आणि शेवटी गौरी आणि श्रेया म्हणतात की नाही तुम्ही कहाणी सांगा आणि आपण प्रश्न उत्तर नंतर करू. आता वाचूया आपण पुढची कहाणी काय आहे. आता बघा तुम्ही इकडे पॉइंटर्स दिले आहेत. त्याच्यानंतर रीड द कन्व्हर्सेशन अलाउड म्हणजे काय, ही जी कन्व्हर्सेशन आपण वाचली आता हिला आपण जोराने बोलायचं आहे. जसं मी बोलले तुम्ही ह्याला परत ऐका व्हिडिओला आणि तसंच प्रोनाउन्सिएशनचं तुम्ही करा की तसंच तुमचं प्रोनाउन्सिएशन हो, तसंच तुम्ही करा. ग्रुप वर्क पहा इथे एक दिलेला आहे. फॉर्म ग्रुप ऑफ 4 or 5 4 किंवा 5 मुला मुलींचा ग्रुप करा तुम्ही. वन पर्सन टेल्स रीड्स अलाउड अ स्टोरी आणि एक व्यक्ती त्यातनं कविता किंवा पोयम जोराने बोललेले आणि ऑर अ पॅसेज किंवा एखादा पॅराग्राफ कुठून नाही ते बोललेले जोराजोराने. अदर्स इंटरप्ट हिम आणि जे बाकीचे मुलं मुली असतील ते काय करतील, इंटरप्ट करतील म्हणजे त्यांना मध्ये मध्ये रोखतील आणि काही काही प्रश्न उत्तर विचारतील. हर पोलाइटली हिम हर पोलाइटली म्हणजे मुलगा किंवा मुलगी जे ते कहाणी बोलत असेल त्याला पोलाइटली म्हणजे विनम्रतेने त्याला मध्ये, जसं की आपण आता या स्टोरीमध्ये पाहिलं ते लोक एक्सक्यूज मी, पार्डन मी, कुड यू प्लीज असं करून करवते. अशा प्रकारे त्याला मध्ये मध्ये थांबवून प्रश्न विचारायचा. युझिंग एनी सुटेबल एक्सप्रेशन फ्रॉम द बॉक्स. खालती हा जो बॉक्स दिला आहे त्याच्यात काही काही शब्द दिले आहेत, त्यात तुम्ही कोणताही शब्द वापरू शकता. द पर्सन स्पीकिंग ऑर रीडिंग शुड आन्सर ऑर एक्सप्लेन विदाउट गेटिंग अँग्री. आता जो व्यक्ती ते वाचतो आहे, स्पीकिंग म्हणजे बोलतो आहे आणि वाचतो आहे, त्याला काय करायचंय, जेव्हा कोणी प्रश्न विचारेल तर प्रश्नाचं उत्तर द्यायचंय नीट प्रकारे आणि रागवायचं नाहीये. विदाउट गेटिंग अँग्री म्हणजे बिना रागवल्या उत्तर द्यायचे आहेत. इफ द पर्सन गेट्स अँग्री जर तो व्यक्ती जो आहे तो रागवला, त्याला राग आला, समवन एल्स टेक्स अप द रीडिंग तर आणि कोणी दुसरा जो तुमच्या ग्रुप मधला मुलगा मुलगी असेल तो ते वाचणं सुरू करेल. पहा, समटाइम्स यू नीड टू इंटरप्ट अ पर्सन हु इज स्पीकिंग टू यू. कधी कधी काय असतं आपल्याशी कोणी व्यक्ती बोलतं तर आपण जेव्हा बोलतोय दोन लोक तर कोणी फ्लो मध्ये असतं म्हणजे बोलतोय तर तेव्हा तिला मध्येच थांबवणं जरुरी असतं. कधी कधी ते जरुरी असते. इंटरप्ट अ पर्सन हु इज स्पीकिंग टू यू बट यू मस्ट डू सो पोलाइटली. पण आपल्याला हे कसं केलं पाहिजे, एकदम नम्रतेने की समोरच्या व्यक्तीला वाईट न वाटे आणि आपलं पण जर काही विचारायचंय काही गोष्ट आहे तर ती आपण म्हणू शकू. The expressions given below can be used to interrupt someone politely. तर हे जे खालती आता हे एक्सप्रेशन्स दिले आहेत हे आपण यूज करू शकतो कोणा व्यक्तीला जर आपल्याला थांबवून काही विचारायचंय काही बोलायचंय तर विनम्रतेने आपण हे शब्द यूज करून विचारू शकतो. तर त्याच्यात काही कोणा समोरच्याला वाईटही नाही वाटत. बघा कसं असतं इंटरप्शन जे तुम्ही जेव्हा 4-5 ग्रुप बनवून हा असा गेम खेळाले तेव्हा इंटरप्शन मध्ये काय विचाराले, पार्डन, ठीक आहे ना, आणि एक्सक्यूज मी सर मॅडम. सर जर मुलगा असेल तर सर, मुलगी असेल तर मॅडम, ठीक आहे. तर हे शब्द इंटरप्शन करता यूज करू शकता आणि रिस्पॉन्स काय राहायला पाहिजे, येस. म्हणजे की पहिले तुम्ही येस करून विचारले. सपोज कोणी म्हटलं पार्डन सर तर समोरचा जो व्यक्ती आहे तो काय म्हणाले, येस व्हॉट्स युअर क्वेश्चन म्हणजे की तुमचा काय प्रश्न आहे काय आहे. आणि अशा प्रकारे हे कन्व्हर्सेशन पुढे वाढेल. मग पहा, कॅन यू किंवा कुड यू, कॅन यू रिपीट दॅट प्लीज किंवा कुड यू रिपीट दॅट प्लीज म्हणजे तुम्ही ते परत बोलाले का. रिपीट म्हणजे काय, परत बोलाले का. तर आन्सर काय राहिले, शुअर. शुअर म्हणजे हो नक्की.
किंवा विल यू प्लीज से दॅट अगेन. जर तुम्हाला काही वस्तू असं ऐकू नाही आली आणि तुम्ही परत ऐकणं चाहताय तर हे बोलाले. आणि मग तो काय बोलाले, सर्टेनली म्हणजे की हो जरूर. सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड सेंटेन्स. सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड किंवा लास्ट सेंटेन्स म्हणजे मला तो शेवटला शब्द किंवा वाक्य ऐकू नाही आला. तर ह्याच्याकरता ओके आय विल रिपीट इट. जर असं कोणी म्हणतं तर समोरच्याला काय म्हटलं पाहिजे, ओके हो ठीक आहे मी परत बोलते किंवा बोलतो. मग आहे कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट. म्हणजे आपल्याला काही वस्तू समजत नाही आली, सपोज टीचर पढावतीये काही तर आता तुम्ही गेम खेळता त्याच्यात ते करू शकता की काय मला एक्सप्लेन कराले, काय डिस्क्राईब कराले काय बोलले. तर काय आन्सर राहिले, आय विल एक्सप्लेन इट आफ्टरवर्ड्स म्हणजे मी हे नंतर सांगते किंवा नंतर सांगतो. कुड यू एक्सप्लेन द मीनिंग ऑफ. आणि इथे पहा हे ब्लँक स्पेस सोडलाय तर इथे तुम्ही काही पण लिहू शकता, काही पण बोलू शकता जो शब्द तुम्हाला समजत नाही आला. जसं की कुड यू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ एज. त्याच्यामध्ये एक शब्द आला होता एज. तर आन्सर काय राहिले, नॉट नाव लेटर ऑन. असंही तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही शब्दाचा अर्थही देऊ शकता. तर नॉट नाव लेटर ऑन म्हणजे आत्ता नाही नंतर सांगतो. मग आहे एक्सक्यूज मी कॅन आय आस्क समथिंग. की एक्सक्यूज मी काय मी काही विचारू शकतो, काय मी काही विचारू शकते. तर गो अहेड म्हणजे विचार. गो अहेडचा अर्थ काय असतो की हो पुढे सांगा म्हणजे काय तुम्हाला विचारायचं ते विचारू शकता. तर अशा प्रकारे हे तुम्ही वाक्यांश आणि हे इंटरप्शन रिस्पॉन्सेस नीट प्रकारे लर्न करून घ्या. आणि कधी पण इंग्लिशच्या जेव्हा तुमचे व्होकॅब्युलरी असते, जेव्हा तुम्ही सेंटेन्सेस बोलता कन्व्हर्सेशन मध्ये तर हे तुम्ही यूज करू शकता. मग बघा आता ही जी स्टोरी होती ग्रँडपा स्टोरी टेट फॉर टॅट ही आता दिलेली आहे. ही आपण वाचन हिचं सुरू करू की काय आहे ही स्टोरी ऍक्च्युली काय होती. टिट फॉर टॅट म्हणजे काय असतं, हिंदीत म्हणतात त्याला जैसे को तैसा किंवा जशाला तसं. जे आपल्या बरोबर जसं करतं त्याला तसंच उत्तर दिलं पाहिजे हे या स्टोरीमध्ये सांगितलं गेलंय. वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर नियर द वॉटर्स एज. म्हणजे एकदा एका वेळेची गोष्ट आहे, एक उंट आणि एक कोल्हा एका नदीच्या जवळ नियर द वॉटर्स एज एका नदीच्या जवळ आणि पाण्याच्या काठावरती राहत होते. अँड ऑन द अदर साइड ऑफ द रिव्हर देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स. आणि नदीच्या दुसऱ्याकडे काय होतं, एक गाव होता जिथे की खूप सारे शेत होते आणि मैदान होतं. द जॅकॉल वॉज व्हेरी क्लेवर. जॅकॉल जो होता तो बहुत क्लेवर होता, चंट होता. ही ट्रायड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड. तर त्यांनी काय केलं, त्यांनी सोचलं की आपल्या मित्रावरती एक ट्रिक केली जाय, त्याच्याबरोबर एक मजाक केला जाय. द कॅमल ऑन हिज फ्रेंड द कॅमल म्हणजे त्याच्या मित्र म्हणजे कोण होतं, त्याचं उंट. उंटावरती त्यांनी सुचलं की एक प्रँक केला जाय. हु वॉज हॅपीली मंचिंग अवे हिज फूड. जो की काय करत होता, जो की खुशी खुशी प्रसन्नतेने आपलं जे जेवण होतं ते तो खात होता हळूहळू करून. द जॅकल बिगेन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगर केन ट्रीट इन अ फार्मर्स फील्ड. म्हणजे तो जो जॅकल होता, जो कोल्हा होता, त्यांनी काय सुरुवात केली, बिगेन म्हणजे सुरू करणं, त्याला आकर्षित करायला. टेम्प्ट म्हणजे आकर्षित करायला. टू गो फॉर अ शुगर केन ट्रीट की चल आपण या शुगर केन म्हणजे ऊसाच्या ट्रीट वरती म्हणजे जे फीस्ट असतं, जे खूप बढियाचं जेवण आहे त्यांच्याकरता, त्याच्याकरता इन अ फार्मर्स फील्ड एक शेतकऱ्याच्या शेतामध्ये चल आणि आपण तिथे हे करू, असं त्याला आकर्षित करू लागला या गोष्टी करता. ऍट फर्स्ट द कॅमल हेजिटेटेड. तर सुरुवातीला तर जो उंट होता तो हेजिटेट करू लागला, तो लाजू लागला, म्हणजे त्यांनी मना केलं की नाही नाही आपण असं कसं करू. बट इन द एंड ही एग्रीड. पण शेवटी जाऊन तो एग्री केला, त्यांनी तो मानून गेला या गोष्टी करता. टू गो विथ द जॅकल टू रेड द शुगर केन फील्ड. हे कशा करता तो त्यांनी हाव म्हटलं की हाव ठीक आहे मी तुझ्या बरोबर चलतो आणि आपण रेड मारू शुगर केन फील्ड वरती. रेड म्हणजे काय, छापा मारण्यासारखं असतं, ठीक आहे ना. म्हणजे की आपण नाही ते चोरीने जातात त्या मैदानमध्ये, त्या शेतमध्ये, तर त्या शेतमध्ये जाऊन आपण तिथे जाऊन सगळं खाऊन घेऊ. ते रेड मारणं असतं एका प्रकारे. तर आपण हे करू या, अशा प्रकारे त्यांनी म्हटलं. आज आपण ही स्टोरी एवढीच वाचूया. नेक्स्ट सेशन मध्ये आपण पुढची स्टोरी वाचू. आता आपण याचे थोडेसे वर्ड मिनिंग वगैरे बघू. तर बघा या स्टोरीमध्ये जे थोडे बहुत डिफिकल्ट वर्ड्स, जे कठीण शब्द होते ते आणि त्यांचे मिनिंग जसं आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये बघितलं तसंच या सेशन मध्ये बघू.
हेजिटेटेड हा एक शब्द आला होता, ह्याचा अर्थ काय आहे? पॉज्ड म्हणजे थांबला. संकोच जे असतो ना, काय झालं होतं, त्या ज्या कॅमेलला, उंटाला संकोच झाला की असं कसं आपण दुसऱ्याच्या शेतात जाऊन आणि असं करू शकतो, तर त्याला संकोच म्हणतात. हेजिटेटेड म्हणजे संकोच. मग आहे एग्रीड म्हणजे एक्सेप्टेड, सहमत होणं. शेवटी तो सहमत झाला, शेवटी तो एग्री केलं त्यांनी की हा तिथे जाऊ आपण. रेड करणं म्हणजे काय असतं? अटॅक, छापे. त्यांनी काय म्हटलं की आपण जाऊ तिथे आणि त्यांच्या शेतात रेड मारू, शुगर केनची म्हणजे की उसाची रेड मारू म्हणजे छापा मारू. मग आहे मिडिल. मिडिल म्हणजे काय? सेंट्रल, मध्यभागी, एकदम मधोमध जे असतं ना, ते असतं मिडिल. नेक्स्ट शब्द आहे फ्राइटेंड. फ्राइटेंडचा अर्थ आहे स्केअर्ड इंग्लिशमध्ये किंवा भयभीत. आपण मराठीमध्ये याला भयभीत म्हणतो. भीती जी वाटते ना त्याला फ्राइटेंड. कोणी जर आपल्याला असं दिसलं कोणी खूप भीती वाटते तर आपण म्हणू की ही इज सो मच ऑफ फ्राइटेंड, ही इज सो मच फ्राइटेंड म्हणजे तो खूप भयभीत आहे. मग आहे ड्रोन. ड्रोन म्हणजे सिंक म्हणजे बुडलेले. ठीक आहे, म्हणजे ते डुबून जातं ना कोणी कशात, पाण्यावाण्यात, तर त्याला म्हणतात ड्राउन. मग आहे नेक्स्ट वर्ड हॅबिट. हॅबिट काय असतं? रुटीन, सवय. म्हणजे जी आपल्याला हॅबिट असते, सपोज कुणाकुणाला हॅबिट असते, लहान मुलं तुम्ही पाहिले ना, अगदी लहान पोरं असतात, ते काय करतात, आपला अंगठा घेऊन चोखतात ना, तर ती त्यांची हॅबिट असते, सवय असते. तर अशाच हॅबिटला सवय म्हणतात. डिप म्हणजे डाईव्ह आणि बुडविणे. सपोज तुम्ही जर नदीमध्ये जात असाले स्विमिंग करायला कशाला, आणि सपोज तुम्ही नुसतं एक डिप मारून येऊन गेले म्हणजे की एक नुसतं बुडले आणि बाहेर आले, त्याला डिप म्हणतात. मग आलं मील. मील म्हणजे काय? फीस्ट, जेवण. जे जेवण आपण करतो त्याला मील म्हणतात. अच्छा, जे मील मध्ये जेवण, सकाळचं नाश्ता करतो त्याला ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण म्हणजे काय असतं? लंच, आणि रात्रीचं डिनर. अशा प्रकारचं असतं. मग आहे ट्रबल्ड. ट्रबल्ड म्हणजे डिफिकल्टी, त्रास झाला, काही वस्तू जर त्रास होतो कुणाला तर त्याला म्हणतात ट्रबल्ड. तर असे हे वर्ड मिनिंग पण बघितले. आता बघा अपोजिट्स किंवा अँटोनिम्स. अपोजिट्स बघूया, विपरीतार्थक शब्द. लास्ट म्हणजे शेवटलं, फर्स्ट म्हणजे पहिलं. स्लोली म्हणजे हळू, आणि फास्ट म्हणजे लवकर. स्पेशल म्हणजे काहीतरी खूप विशेष, आणि ऑर्डिनरी म्हणजे साधारण. गोईंग जाणं, कमिंग येणं. कंटिन्यू म्हणजे काही वस्तू करत राहणं, आणि डिसकंटिन्यू म्हणजे मध्येच सोडून दिलं त्याला. लेटर म्हणजे नंतर, आणि अर्ली म्हणजे आधी, लवकर. ऍग्री म्हणजे कोणत्या वस्तूला सहमत होणं, आणि डिसऍग्री म्हणजे असहमत होणं. सडनली म्हणजे अचानक, काही वस्तू अचानक होते त्याला सडनली, आणि ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू. वेक. वेक म्हणजे काय? जागणं, उठवणं, जागणं. स्लीप म्हणजे झोपणं. वेंट गेला, आणि केम म्हणजे आला. इथे हे लक्षात ठेवा, हे वेंट म्हणजे काय? गो, जे GO गो म्हणतो ना आपण, गो वर बेजून त्याचा सेकंड फॉर्म आहे वेंट. जर याच्या जागी गो असतं वेंटच्या जागी, तर इथे कम असतं. इथे वेंट म्हणजे सेकंड फॉर्म आहे वर्बचा, तर म्हणून इथे केम आलाय. जसं गो, वेंट, गॉन असतं, तसंच कम, केम, कम. कळलं? आता पहा एनफ. एनफ म्हणजे काय? पर्याप्त. आणि इनसफिशियंट म्हणजे अपर्याप्त. एंटर म्हणजे कोणी येतं त्याला एंटर म्हणतात, आणि लीव्ह म्हणजे जाणं, जायला लीव्ह म्हणतात. डीप म्हणजे काही वस्तू गहरी असते त्याला डीप म्हणतात, आणि शॅलो म्हणजे जे वरती वरती असतं त्याला शॅलो. फ्राइटेंड म्हणजे भयभीत, आणि ब्रेव्ह म्हणजे साहस, साहसी. सिली म्हणजे मूर्ख, आणि सेन्सिबल म्हणजे काय? ज्याच्याजवळ खूप चांगला दिमाग असो. आणि टेकिंग म्हणजे घेणं, गिव्हिंग म्हणजे देणं. आणि असंच जर इथे टेक असेल, सपोज इथे टेक आहे, तर इथे काय होऊन जाईल शब्द? गिव्ह. टेक, गिव्ह. तर टेकिंग येतं, गिव्हिंग येतं. नेक्स्ट बघा, गुड, बॅड. गुड म्हणजे चांगलं, बॅड म्हणजे वाईट. होप म्हणजे आशा, डिस्पेअर निराशा. नॉटी म्हणजे काय? जो खूप बदमाश असतो त्याला म्हणतात ना नॉटी. आणि वेल बिहेव्ड म्हणजे जो
खूप चांगल्याने बिहेव करतो सगळ्यांसमोर, नीट राहतो, त्याला वेल बिहेव्ड म्हणतात. अशाच प्रकारे लर्न फॉरगेट, लर्न म्हणजे पाठ केलेलं आणि फॉरगेट म्हणजे विसरून गेलं. नेव्हर ऑलवेज, नेव्हर म्हणजे कधीच नाही आणि ऑलवेज म्हणजे नेहमी. असंच अगेन पुन्हा पुन्हा आणि समटाइम्स म्हणजे कधी कधी. तर अशा प्रकारे आता आपण वर्ड मिनिंग्स आणि अपोजिट्स शिकलो आहे. खूप काही नवीन शब्द, शब्दांचे अर्थ आपण पाहिले, मराठीत सुद्धा बघितले आणि अपोजिट्स किंवा अँटोनिम्स ज्याला म्हणतात ते बघितलं. स्टोरी आज आपण सुरू केली आणि बघितलं की कसं तो जो कोल्हा आहे तो उंटाला काय करतोय, टेम्प्ट करतोय, आकर्षित करतोय आणि तो उंट शेवटी मानून गेला, त्याच्या गोष्टींमध्ये येऊन गेला की हा चल आपण उसाच्या शेतात चालू आणि तिथे रेड मारू. आता पुढे काय होतं पुढल्या भागात हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. तिथवरी टिल देन बाय अँड हॅव अ नाईस डे. थँक यू.